नमस्कार. आज आपण बघूया अळूवडीची रेसिपी. तर अळूवडीसाठी पीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण बेसन घेतलेलं आहे एका भांड्यात. त्यात आलं लसूण किसून टाकलेलं आहे. त्यानंतर मी त्यात टाकते आहे हळद, ओवा टाकला आहे थोडा, मसाला मीठ टाकले. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता. कोकम आगळ घातला आहे. त्यानंतर मी तांदळाचं पीठ टाकते आहे, त्यामुळे अळूवडी कुरकुरीत होते. सो हे सर्व पीठ एकत्र करून घेते. त्यात पाणी ॲड करायचं आहे थोडं थोडं. आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे अळूवडीसाठी. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. अळूची पानं ठेवलेली आहेत, त्याला ते बनवलेलं पीठ आहे ते लावून घ्यायचं. तर अशा प्रकारे पूर्ण पानाला पीठ लावून घ्यायचं आहे. त्याच्यावर मी आता दुसरं पान ठेवते आहे. त्या पानाला पण आपण सेम पीठ लावून घ्यायचं आहे. तिसरं पान मी उलट्या साईडने ठेवलेलं आहे, त्यामुळे आपल्याला रोल करायला थोडं इझी पडेल. त्यावर पण बॅटर लावून घेतलेलं आहे. आता रोल करून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे अळूच्या पानांचा. तर रोल आपला बनलेला आहे. आता याला स्टीम करायचं आहे. भांडं ठेवलं आहे, त्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे. लिंबू टाकले आहे, त्यामुळे आपलं भांडं काळं होत नाही. त्याच्यावर मी चाळण ठेवते आणि त्यात बनवलेला रोल ठेवला आहे. तर हे 15-20 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. तर रोल आपले स्टीम करून झालेले आहेत. आता मी तेल गरम करत ठेवते. रोल बनवलेल्या त्याच्या वड्या कट करून घेते. तेल गरम झालेले आहेत. आता त्यात वड्या सोडून घेऊया आपण.
सो अळूवडे मस्त भाजलेले आहेत. आपली अळूवडीची रेसिपी रेडी झालेली आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी.